हाऊसिंग सोसायटीच्या सभासदाचे विविध प्रकार. हाऊसिंग सोसायटीच्या सभासदाचे एकूण किती प्रकार आहेत? कोणाला सभासद होता येते, कोणाला सभासद होता येत नाही, तसेच अशा सर्व प्रकारच्या सभासदाचे काय अधिकार असतात, याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, मी सुभाष बसवेकर आपले सोसायटी मित्र चॅनल मध्ये स्वागत करतो. मंडळी, आज या व्हिडिओमध्ये आपण हाऊसिंग सोसायटीच्या सभासदाचे विविध प्रकार पाहणार आहोत. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960च्या सुधारणा अधिनियम 2019 मध्ये प्रकरण 154(ब)(1)(18) मध्ये सभासदाचे प्रकार व त्याच्या सविस्तर व्याख्या दिलेल्या आहेत. यात 1. सदस्य अर्थात मेंबर, 2. सहयोगी सदस्य अर्थात असोसिएट मेंबर, 3. सहसदस्य अर्थात जॉइंट मेंबर आणि 4. तात्पुरता सदस्य प्रोव्हिजनल मेंबर अशा प्रकारचे सदस्याचे प्रकार दिलेले आहेत. आता आपण वरील सर्व 4 प्रकारच्या सदस्याच्या बाबतीत कायद्यात दिलेल्या सविस्तर व्याख्या पाहू. सदस्य म्हणजे कोण? सदस्य याचा अर्थ ज्याच्या परिणामी एखाद्या गृहनिर्माण संस्थेची नोंदणी झालेली असेल अशा त्या गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणी अर्जात नाव अंतर्भूत असणारी व्यक्ती, किंवा एखाद्या सहकारी गृहनिर्माण संस्थेची नोंदणी झाल्यानंतर तिच्या सदस्य कुलात यथोचितरित्या नाव दाखल करून घेण्यात आलेली व्यक्ती असा आहे. आणि यात सहयोगी किंवा किंवा तात्पुरत्या सदस्याचा अंतर्भाव होतो. सहयोगी सदस्य कोणाला होता येते? सहयोगी सदस्य याचा अर्थ एखाद्या सदस्याच्या लेखी शिफारशीवरून त्याच्या लेखी पूर्वसंमतीने त्याचा हक्क व कर्तव्याचा वापर करण्यासाठी जिला गृहनिर्माण संस्थेच्या सदस्य कुलात यथोचितरित्या दाखल करून घेतलेले असेल आणि भागपत्रामध्ये जिचे नाव प्रथम स्थानी नसेल अशा कोणत्याही व्यक्ती म्हणजे पती, पत्नी, माता, पिता, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, जावई, सून, पुतण्या, पुतणी असा आहे. सहयोगी सदस्याला मूळ सदस्याच्या लेखी संमतीने सर्वसाधारण सभेत सहभागी होण्याचा, मतदान करण्याचा तसेच व्यवस्थापन समितीची निवडणूक लढवण्याचा सुद्धा अधिकार असतो. सहसदस्य म्हणजे कोण? सहसदस्य याचा अर्थ ज्याच्या परिणामी एखाद्या गृहनिर्माण संस्थेची नोंदणी झालेली असेल अशा त्या गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणी अर्जात नाव अंतर्भूत असणारी व्यक्ती, किंवा गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणीनंतर जिला तिच्या सदस्य कुलात सदस्यत्वासाठी यथोचितरित्या दाखल करून घेण्यात आले असेल आणि जी सदनिकेमध्ये हिस्सा, हक्क, मालकी हक्क आणि हितसंबंध धारण करीत असेल परंतु भागपत्रात जिचे नाव प्रथम स्थानी नसेल अशी व्यक्ती असा आहे. सहसदस्याला मूळ सदस्याच्या अनुपस्थितीमध्ये सर्वसाधारण सभेत सहभागी होऊन कामकाजात भाग घेण्याचा अधिकार असतो. त्यानंतरचा सदस्यत्वाचा प्रकार आहे तात्पुरता सदस्य. याचा अर्थ एखाद्या मृत सदस्याच्या मृत्यूनंतर संस्थेच्या सदस्य म्हणून कायदेशीर वारसाला किंवा वारसांना दाखल करून घेण्यात येईपर्यंत नामनिर्देशनाच्या आधारे त्या सदस्याच्या जागी तात्पुरत्या रीतीने संस्थेचा सदस्य म्हणून जिला यथोचितरित्या दाखल करून घेतले आहे अशी कोणतीही व्यक्ती असा आहे. तात्पुरत्या सदस्याला सुद्धा मतदानाचा अधिकार असतो. तसेच वरील सहसदस्य, सहयोगी सदस्य व तात्पुरता सदस्य अशा सर्व प्रकारच्या सदस्यांना संस्थेची देणी व मेंटेनन्स भरण्याची जबाबदारी असते. तसेच उपविधीमधील सांगितलेल्या अन्य सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्याचे बंधन या सर्व सदस्यांना असते. मित्रहो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याविषयी अवश्य कॉमेंट करा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या हक्काचं सोसायटी मित्र चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच सहकारी हाऊसिंग सोसायटी विषयी आपणास कोणतीही अडचण किंवा समस्या आली तर 9223516920 या सोसायटी मित्र हेल्पलाईनवर संपर्क करा किंवा व्हॉट्सअप मेसेज द्या. आपल्याला जरूर मदत केली जाईल. धन्यवाद.